आज आपण पोह्यांपासून बनणारे खूप छान पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला गॅस पेटवायची आवश्यकता नाहीये आणि आपल्याला तेल तुपही लागणार नाहीये। आपल्याला दिवसभरात केव्हाही भूक लागेल तेव्हा झटपट हा 5 मिनिटात तयार होणारा पौष्टिक असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठीचं साहित्य बघा काय घेतलं आहे। हा बघा एक बाउल भरून पोहे घेतले आहेत आणि वेलची पूड आहे, गूळ लागणार आहे आणि ओला नारळ आहे खवलेला। आपण पोहे स्वच्छ धुवून घेऊया। पोहे स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतले, मोकळे मोकळे पोहे आहेत। आता यात आपण खवलेला ओला नारळ घालूया आणि गूळ घेऊया। गूळ आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं, आपल्याला किती गोड आवडतं त्यानुसार आपण गोड घेऊया। आणि त्यामध्ये 2 चिमूट वेलची पूड घालूया आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया। हे छान असं मिक्स करून घेऊया। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा। पौष्टिक रेसिपी आहे, लहान मुलं सुद्धा फार आवडीने खातात। एक हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून ही रेसिपी खूपच छान आहे आणि झटपट होणारी आहे घाईच्या वेळेस। तुम्ही टिफिनवर पण मुलांना देऊ शकता। आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या दापोली किनारा चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। हे बघा, हा मस्त असा खूपच छान चवीचा असा आणि हेल्दी पदार्थ बनून तयार आहे। हे बघा, हे गोड पोहे आपले तयार झालेले आहेत। आपल्याला भूक लागेल तेव्हा असं 5 मिनिटात आपण बनवून खाऊ शकतो। आणि शेवटी आता आपण थोडेसे काजूचे तुकडे पण घालणार आहोत। लहान मुलांना द्यायचं असेल तर त्यांच्या आवडीचे ड्रायफ्रूट सुद्धा ह्याच्यात घातले ना ते आणखीन हेल्दी होऊन जाईल हा पदार्थ। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकतो आपण किंवा दिवसभरात केव्हाही भूक लागेल तेव्हा असं झटपट 5 मिनिटात आपण बनवून हा पदार्थ तयार करू शकतो खाण्यासाठी। गोड पोहे बनवून आपले तयार आहेत। अगदी 5 मिनिटात हे गोड पोहे तयार होतात। अगदी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून पण खाऊ शकतो आपण किंवा दिवसभरात केव्हाही भूक लागेल तेव्हा हा 5 मिनिटात तयार होणारा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। थँक्यू।